नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काहीतरी नवीन घडतच आहे. या नवीन घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची तुफान चर्चा ही देशभरात होत असते. असाच अजून एक नवीन मुद्दा आलेला आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आता गरम होऊ लागली आहे. हा मुद्दा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. आता काही महिन्यांपूर्वी, साधारणपणे काही वर्षांपूर्वी, शरद पवारांनी एक वाक्य बोललं होतं. ते म्हणजे आता भाकरी फिरणार किंवा आता भाकरी फिरण्याची वेळ आली आहे. त्याचा अर्थ होता की आता पक्ष नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे. पण त्यावेळच्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत आणि शेवटी शरद पवार तसेच राहिले. पण आता हीच गोष्ट शिवसेना उबाठाच्या बाबतीत घडत आहे. शिवसेना उबाठाचं कार्याध्यक्षपद 2003 साली उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं आणि त्यांनी मग तेव्हापासून ते आजपर्यंत कार्याध्यक्षपद सांभाळत आहेत. पण आता त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे नवे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी ही निवड होईल आणि आदित्य ठाकरेंवरती कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात येईल अशी माहिती प्रसारमाध्यमांमधनं आणि राजकीय वर्तुळामधनं मिळत आहे. आता अचानक हा बदल शिवसेनेत करण्याची गरज का भासतीये? त्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची प्रकृती. उद्धव ठाकरेंची प्रकृती फारशी चांगली नसते. त्यामुळे त्यांना धावपळ, पक्षासाठीची बांधणी, महाराष्ट्र पिंजून काढणे या गोष्टी जमत नाहीत किंवा होत नाहीत. आदित्य ठाकरे हे युवा नेते आहेत, तरुण आहेत, काही प्रमाणात लोकप्रिय देखील आहेत. आत्तापर्यंतच्या त्यांच्या आमदारकीच्या टर्म आणि मंत्रिपद देखील त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील आलेलं आहे. आदित्य ठाकरे युवा नेतृत्व आहेत, त्यामुळे युवकांमध्ये ते पॉप्युलर आहेत. नवीन मतदारांमध्ये त्यांचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. पण एकूण शिवसेना उभाटाची प्रगती म्हणण्यापेक्षा एकूण शिवसेना उभाटाचं घसरत चाललेलं परफॉर्मन्स यासाठी सुद्धा आता पक्ष नेतृत्व आणि कार्यकारिणी यामध्ये बदल करण्याची गरज उभाटाला भासत आहे. सध्या उबाटातर्फे अधिकृत घोषणा याची केलेली नाही, पण कोणी ही गोष्ट नाकारत सुद्धा नाहीये. संजय राऊतांना 2 दिवसापूर्वीच या बाबतीत पत्रकारांनी दिल्लीत विचारलं, तेव्हा संजय राऊत म्हणाले की जर असं होणार असेल, आदित्य ठाकरे जर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार असतील तर स्वागतच आहे. मग पत्रकारांनी त्यांना सांगितलं की तुमच्याच पक्षाचे खासदार हे आदित्य ठाकरेंबद्दल तक्रार करत असतात. आदित्य ठाकरे मुंबईच्या बाहेर पडत नाहीत, महाराष्ट्रात फिरत नाहीत, कार्यकर्त्यांना फारसे भेटत नाहीत. मग कार्याध्यक्ष पदाची ते सांभाळू शकतील का जबाबदारी? तेव्हा संजय राऊत म्हणाले की आदित्य ठाकरे यांचं आजपर्यंतचं काम उत्तम राहिलेलं आहे, त्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे आणि गरज पडली तेव्हा आदित्य ठाकरे हे फिरत असतात, त्यामुळे ते कामगिरी उत्तम करतील. पण विरोधी पक्षातील नेते यावर जोरदार सडकून टीका करत आहेत. नितेश राणे यांनी यावरती जोरदार टीका केली. नितेश राणे असं म्हणाले की यात मला काही आश्चर्यकारक वाटत नाही, कारण उबाठा गट हा राजकीय पक्ष नसून ती एक कॉर्पोरेट लिमिटेड कंपनी आहे आणि कॉर्पोरेट लिमिटेड कंपनीची मालकी ही वडिलांकडनं मुलाकडेच येत असते. त्यामुळे साहजिकच हे तर होणारच होतं. त्यामुळे त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीही नाही. मित्रांनो, आदित्य ठाकरे हे युवा नेते तर आहेतच, पण विद्यार्थी सेनेमध्ये सुद्धा ते भरपूर लोकप्रिय आहेत. जनतेला आता तरुण चेहरा तसा हवाच आहे. पण महाविकास आघाडीची गणितं, पक्षाचा घसरलेला ग्राफ, मित्रपक्षांसोबत जुळवून घेणं, चर्चा, डिस्कशन्स, बैठका, निर्णय या सगळ्या गोष्टी आदित्य ठाकरे
यांना झेपतील का हे बघावं लागेल. कारण सध्या महाविकास आघाडीची असलेली अवस्था ही फारशी चांगली नाहीये. लोकसभेत दिल्लीत जरी महाविकास आघाडीचं वजन असलं तरी विधानसभेत आणि राज्य पातळीवरती महायुतीने महाविकास आघाडीला बरंच नुकसान केलेलं आहे. त्यातच ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरे सेनेचे खासदार शिंदेकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत, अशा चर्चांनी जोर घेतलेला असतानाच मग हा निर्णय कितपत फायदेशीर ठरेल हे आपल्याला भविष्यात बघावं लागेल. त्यामुळे मित्रांनो, आदित्य ठाकरेंवर जर ही जबाबदारी आली तर ते कशी पेलतात याचा शिवसेना उभाटाला कितपत फायदा होतो आणि महायुतीत शिवसेनेचं स्थान कसं ते स्ट्रॉंग करतात, प्रबळ करतात, हे आपण भविष्यात नक्कीच बघूया. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? या एकूण राजकीय घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.